मॉर्निंग एव्हरीवन. माझं तर सगळं आवरून झालेलं आहे. आता वाजले 10:30 आणि आतमध्ये आई नागलीचं पीठ बनवते छान असं खिशी घेऊन, जे की आता आपल्याला तिकडे खायला मिळत नाही. म्हणजे मी बनवते पण गॅसवर बनवते. जसं मी इकडून पीठ घेऊन गेले थोडं जेव्हा आठवण आली तेव्हा बनवते. पण आईच्या हाताचं खाण्यात वेगळीच मजा आहे. सो आईला संतोषने सांगितले की मला नागलीचं पीठ खायचं आहे म्हणून. सो आई ते बनवते आणि तोपर्यंत आम्ही चिल करतो आहे. आज आहे काही प्लॅन, जसं की हनूचं फोटोशूट करायचं आहे. फोटोशूट म्हणजे आज शिवजयंती आणि शिवरायांचा गेटअप करून हनूला रेडी करायचं आणि फोटोशूट करून घ्यायचं आहे त्याचं. सो बघूया, मी तुम्हाला दाखवेल कसं होतं आहे कसं नाही ते. आय डोंट नो की उन्हामध्ये माझा व्हिडिओ नीट शूट होतो आहे की नाही, पण ठीक आहे यार, कारण की आम्ही धोका घेतो आहे आणि थोडंफार ॲडजस्टमेंट तर करायला लागणार. आणि हनूचा हा फेवरेट प्लेस आहे ही, जिथे की हनू खूप एन्जॉय करतो. त्याला बसायला खूप आवडतं झोक्यावरती. आणि माझ्या मागे बघताय तुम्ही जे की पिठाची गिरणी आहे, नाना चालवतात. नाना म्हणजे माझे वडील. मी इंट्रो म्हणजे ॲक्च्युली मला एक ब्लॉग बनवायचा आहे ज्याच्यामध्ये मी इंट्रो देईल सगळ्यांचा. माझासुद्धा इंट्रो बाकी आहे, पण मी वेट करते की असा राईट टाईम यावा की सगळे सोबत असो आणि मी तुम्हाला इंट्रो देईल. आणि तो राईट टाईम मे बी एप्रिलमध्ये येणार आहे. मी रिव्हील नाही करणार एप्रिलमध्ये काय आहे, पण स्टील तुम्ही वेट करा. आणि त्यामध्ये तुम्हाला सगळे जे पण आहे, आई, अंकुशचे मम्मी पप्पा, माझे आई वडील, उदय झाला किंवा माझी दीदी झाली, माई आणि जेजू, कृष्णा झाला, हनूचा भाऊ, तुम्हाला हे सगळे बघायला मिळतील. आणि उदय तिकडे इयररिंग्स आणायला गेला होता हनूच्या गेटअपवरचं, तो दाखवत होता मला आत्ता. तर हां, मी तुम्हाला म्हणते एप्रिलमध्ये जो काही आहे प्रोग्राम ऑर्गनाईज म्हणजे अजून भरपूर सारी तयारी बाकी आहे, पण त्यामध्ये तुम्हाला सगळेजणं बघायला मिळतील एका सोबत. आणि तेव्हाच मी तुम्हाला इंट्रोचा ब्लॉग शेअर करेल, जो की सगळ्यांचं इंट्रोडक्शन मी करून देईल आणि मी भेटेल तुम्हाला सगळ्यांसोबत. सो तोपर्यंत तुम्ही एन्जॉय करा हा व्हिडिओ. आणि हां, मी तुम्हाला दाखवते माझे कसं आहे ते गिरणीचं, ते पण मी तुम्हाला दाखवते. आणि हनूचं फोटोशूट पण, त्याचे पण मी काही क्लिप्स काढेल, ते मी तुम्हाला दाखवेन. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. उदय तिकडे वेड्यासारखं डान्स करतो आहे म्हणून मी सारखं तिकडे बघते. त्याला दुसरे काही कामं नाही आहे, आईकडे आला आहे ना, आगाऊपणाच करणार आहे तो. ओके, चलो बघूया आपण. इकडे मावशीने नागली दळायला आणली. आता सीझन चालू आहे ना पापडांचा, सो मग ते चालूच. हनू चावू नको बाबू. हे असं आहे, हे अशी पिठाची गिरणी आहे, जे की इथून नागली टाकली जाते, दळण टाकलं जातं आणि इकडून पीठ येतं. मला नाही माहिती एक्झॅक्ट कसं होतं बघ, पण असं आहे. आणि
हा बाहेरचा पॅसेज आहे, ओटा आहे. माहिती तुम्हाला गावाकडे प्रत्येक घराच्या बाहेर एक छोटीशी स्पेस असते जिथे तुळशी वृंदावन असतं आणि त्याला म्हणतात ओटा. छोटासा इकडे असं आहे. खूप जुनं घर आहे हे, आजी बाबा असल्यापासूनचं आहे. आणि ह्या ज्या वॉल्स आहेत ना आपण बघतोय, ह्या तर तुम्हाला मी दाखवते मध्ये किती मोठे आहेत. म्हणजे दगडाचं बांधकाम आहे हे सगळं. रात जाण्याची एंट्री आहे. आई शिवणकाम करते, सो आईचं ते इथे सगळं पडलेलं असतं, कापडं वगैरे सगळं. हा आहे तिचं असं भिंतीच्या आतमध्येच असतं खातं. तिथे चप्पल्स वगैरे असं काही ठेवू शकतो. मला नाही माहिती एक्झॅक्ट काय म्हणतात, पण आहे असं काही स्ट्रक्चर. नंतर आहे A few moments later. ऑल सेट. आमचा लूक कसा वाटतोय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आमचे छोटे शिवाजी राजे, लिटिल शिवाजी कसा वाटतोय नक्की सांगा. आणि अशा पद्धतीने आम्ही जे तयार झालो होतो, आमचं फोटोशूट संपवून आम्ही जे काही हनुचे गेटअपसाठी कपडे वगैरे आणले होते ते आम्ही रिटर्न करण्यासाठी बाहेर गेलो. तर बाहेर तुम्हाला सांगते मी, सगळीकडे भगवा रंग आणि सगळीकडे ध्वज फडकत होते. पूर्ण शिवमय वातावरण होतं. एवढं मस्त वाटत होतं ना, माहोल एक नंबर. आणि हे इकडे आमचे राजे आणि इकडे आमचे छोटेसे शिवाजी महाराज जे की किल्ल्याचं निरीक्षण करतायत. हा जो किल्ला बघताय तुम्ही, तो एक कॉलनीमध्ये ना आशू आहे, छोटासा आहे, हनूचा मामा म्हणू शकता, छोटा मामा. त्याने बनवला आहे हा किल्ला. आणि तुम्ही बघणार ना, मी त्याच्यासोबत पण हनूचा फोटो काढला आहे. तर एवढ्या छोट्याशा मुलाने इतका छान किल्ला बनवला आहे. मला खूप छान वाटलं यार, पाहिजे अशी कला. आणि तो प्रत्येक शिवजयंतीला बनवतो. हे त्यांचं मला वाटतं 3रं का 4थं वर्ष असावं, मी विचारलं नाही. पण तुम्ही बघा एकदा हनूच्या प्रोफाईलला जाऊन. हनूच्या प्रोफाईलला पण मी फोटोज टाकले, तिथे किल्ल्याचा पण पूर्ण फोटो असेल आणि व्हिडिओमध्ये सुद्धा आहे. तर तुम्ही पण बघा आणि तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. एवढ्याशा मुलाने हे सगळं काम केलं आहे आणि खूप दिवसाआधीपासून तो बनवत होता हे सगळं, प्रॉपर विटा वगैरे. तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि याच ठिकाणी आपण हा व्हिडिओ एंड करूया. आणि हाच तो आशू ज्याने किल्ला बनवला आहे. त्याच्यासाठी जय श्री शिवराय नक्कीच बनते, कमेंटमध्ये करा. आणि ओके बाय, तोपर्यंत काळजी घ्या सगळ्यांनी.